क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये असतो सानिकाचा. नमस्कार. सहज सुंदर अभिनय, गोरा रंग, धारदार नाक, डौलदार बांधा, गालावरचा तीळ, नजरेतील वेधकता या वैशिष्ट्यांच्याही पलीकडे जाऊन मोठ्या पडद्याबरोबरीनं खऱ्या आयुष्यातही झुंज देणारी नायिका म्हणजे रंजना देशमुख. 80च्या दशकातील ती सगळ्यात यशस्वी अभिनेत्री होती. तिच्या अभिनयावर, सौंदर्यावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. 1960च्या काळात रंजनाच्या करिअरला सुरुवात झाली. मूळची मुंबईचीच असल्यामुळे मायानगरी रंजनाला नवीन नव्हती. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भूताचा यासह अनेक सिनेमांमध्ये ती झळकली. लेडी कॉमेडियन म्हणूनही रंजनाला ओळखलं जातं. रंजनाने आपल्या मेहनतीने मराठी अभिनेत्रींना कॉमेडी जमणार नाही हा स्टिरिओटाईप मोडून काढला. चौकटी बाहेरच्या भूमिका तिनं केल्या. जितकी ती खऱ्या आयुष्यात खमकी आणि खंबीर होती, पडद्यावरती सुद्धा तिने तसेच रोल गाजवले. आपल्या करिअरच्या अगदी शिखरावर असताना एक वळण असं आलं की तिचं आयुष्यच बदलून गेलं. तिच्या आयुष्याची कहाणी कुणालाही हेलावून सोडणारी आहे. आज तिचा जीवन प्रवास आपण उलगडणार आहोत. आज रंजना देशमुख यांच्याच सिनेमातली गाणी घेऊन तुम्हाला भेटायला आली आहे कारवा मराठीमध्ये. आजचं पहिलं गाणं येतं तुमच्या भेटीला. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेला हा पहिला सिनेमा. याचं नाव लक्ष्मीची पावले. बाबूजींनी श्रीधरजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेलं हे पहिलं गाणं. संगीतकार वडिलांनी आपल्या संगीतकार मुलाकडून हे गाणं शिकून घेतलं आणि आशाताईंसोबत भावपूर्ण गाऊन अजरामर केलं. पडद्यावर रंजना आणि रवींद्र महाजनी या जोडीनं हे गाणं जिवंत केलंय. आपल्याला हे गाणं ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात दिसतं, तरी सुद्धा मनाला आजही भुरळ घालतं आणि मनातलं निराशेचं धुकं दूर करतं. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश.
पिऊन नव्याने झाली गवताची पाती. गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी. क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख. झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख. चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक. चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक. सारे रोजचे तरीही सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. तरी थोड्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. रंजना यांचं कौतुक मला याच गोष्टीसाठी वाटतं की त्यांनी अत्यंत विविधांगी भूमिका साकारल्या. ग्रामीण, सुशिक्षित, बंडखोर स्त्री तर त्यांनी साकारलीच, पण तितक्याच त्यांनी निरागस भूमिकाही केल्या. तमाशाच्या फडावर काही लावण्यांमध्ये त्या तितक्याच तल्लीन होऊन नाचल्या. पदरी येईल ती भूमिका रंजनानी चोख बजावली. मला असं वाटतं रंजना यांच्या अभिनयाचा खरा कस लागला तो अरे संसार संसार या सिनेमातली भूमिका साकारताना. कुलदीप पवार यांच्यासह त्यांची या सिनेमातली भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होती. नववधू म्हणून नव्याने घरात आलेली, शेतकरी नवऱ्याबरोबरचं हालाखीचं जगणंही आनंदात जगणारी, नवऱ्याच्या मृत्यूनंतरही मुलांसाठी हिमतीने उभी राहणारी आई आणि वृद्ध झाल्यावर सुना आल्यावरही घराचं अभंगत्व टिकवण्यासाठी धडपडणारी सासू, असा वयाप्रमाणे बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास एकाच सिनेमातून त्यांनी उलगडून दाखवला. आणि याच भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रंजना यांना मिळाला. कारवा मराठीमधून येत आहेत याच सिनेमातील गाणी तुमच्या भेटीला.
भरलेल्या मोटवानी मन भरून गेलया. भरलेल्या मोटवानी मन भरून गेलया. माझ्या सजनाला काढू दे. हाक दिली साध मला दे. ओ राजा ललकारी आशिके. हाक दिली साध मला दे. ओ राजा ललकारी आशिके. सूर भेटला सुराला गान आलं तालावर. सूर भेटला सुराला गान आलं तालावर. उड्या आनंदात माझ्या हसू तुझ्या गालावर. भर जरीचा हिरवा शेला पांघरून नवा. भर जरीचा हिरवा शेला पांघरून नवा. शिवार हे सार खुलू दे. हाक दिली सार मला दे. ओ राजा ललकारी आशिके. हाक दिली सार मला दे. ओ राजा ललकारी आशिके. घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती. घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती. सावली ही संग मिळू दे. हाक दिली साध मला दे. राजा ललकारी आशिके. हाक दिली साध मला दे. ओ राजा ललकारी आशिके. हो 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 हो. थैथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत
तिफन चालते तिफन चालते माती धुती होते कस्तुरीच्या सुवासान भूल जीवाला पडते फूल जीवाला पडते वाट राघूची पाहते राघू तिफन हाणतो मैना वाटुली पाहते काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते सर्जार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार माझ्या आहा अभिषेकात घामाच्या आस देवाच पूजन पीक हालती डोलती जणू करती भजन जशी चांदील काकते कपाशी फुलते हे मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते चाल ऊन पावसाचा पाट शिवनीचा खेळ लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो डोळा सपान पाहतो काटा पायात रुततो काटा पायात रुतता सांडत लाल रगात सांडत हिरवा सपान फुलत काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तीज थैथय नाचते ढग ढोल वाजवितो ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो काळ्या मातीत मातीत तिफन चालते 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 एक मराठी सिनेमा येऊन गेला होता ज्यात एका उद्ध्वस्त झालेल्या तरुणीची कथा होती. जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा जिच्यावर सिनेमा बनवला होता ती स्वतः कोल्हापुरातल्या पद्मा टॉकीजच्या बाहेर याच सिनेमाची तिकीटं ब्लॅक मध्ये विकत उभी होती. खोटं वाटतंय ना, पण हे खरं आहे. साल होतं 1978.
आणि रंजनाची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा होता सुशीला. अनंत माने यांनी पिंजरा सिनेमात दाखवलेली एका मास्तराची शोकांतिका आजही मराठी सिनेसृष्टीमध्ये माइलस्टोन समजली जाते. पिंजरामध्ये एका मास्तराची झालेली वाताहत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सुशीलामध्ये एका मास्तरणीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. माने यांचं कसबी दिग्दर्शन, शंकर पाटील यांचे संवाद, रंजना आणि अशोक सराफ या जोडीनं अभिनयात मारलेली उत्तुंग मजल आणि राम कदम यांच्या अविस्मरणीय संगीतामुळे सुशीला सिनेमा हा लक्षणीय ठरलाय. रंजना यांनी कायमच वेगळ्या भूमिका साकारल्या. अत्यंत सुशिक्षित, संवेदनशील शाळेतली शिक्षिका ते खुनी स्त्री अशा दोन टोकांमधला प्रवास करणारी सुशीला. सज्जनतेपासून दुर्जनतेपर्यंतचा या व्यक्तिरेखेचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. हा सिनेमा लक्षात राहतो ते रंजना आणि अशोक सराफ यांच्या चौकटी मोडणाऱ्या भूमिकांमुळं. आणि मगाशीच सांगितलं तसं राम कदम यांचं संगीत तर या सिनेमाचा प्राण आहे. याच सिनेमातलं सुपरहिट गाणं येत आहे तुमच्या भेटीला, कुण्या गावाचं पाखरू. हे गाणं सिनेमात त्या पॉइंटला येतं जेव्हा तमाशात बायकांना प्रवेश नसल्यामुळं सुशीलाला प्रवेश दिला जात नाही. मात्र कौन बोलता है आपण औरत है असं म्हणत सुशीला विंगेत बसून हा तमाशा बघते आणि तमासगिरणीच्या नृत्य कौशल्यावर, तिच्या आदांवर सुशीला फिदा होते. माझ्यासारखी बाई तुमच्यावर फिदा झाली, पब्लिकचं काय झालं असेल असा प्रश्न करत सिनेमात तिचा वेगळा प्रवास सुरू होतो. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला. नादीम तोम तन नन नन नादीम दीम दीम तोम दिल नादीम तोम तन नन नन नादीम दीम दीम तोम दीम तन नन नन नादीम तन नन दीम तन नन नन नादीम तन नन दीम तन नन तोम दिल नादीम तोम तन नन नन नादीम दीम दीम तोम दिल नादीम तोम तन नन नन नादीम दीम दीम तोम. कुण्या गावाचं अलपाखरू, आहो कुण्या गावाचं अलपाखरू, बसले डौलात न खुद खुद हसते गालात, बसले डौलात न खुद खुद हसते गालात. कुण्या गावाचं अलपाखरू, आहो कुण्या गावाचं अलपाखरू, बसले डौलात न खुद खुद हसते गालात, बसले डौलात न खुद खुद हसते गालात. कसं लबाड खुद खुद हसते, कसं कसं बघते आपल्याच नादात, बाई बाई आपल्याच नादात. मान करून जरासी तिरकी, भान हरपून घेते गिरकी, मान करून जरासी तिरकी, भान हरपून घेते गिरकी. किती इशारा केला तरी बी, आता किती इशारा केला तरी बी, आपल्याच तालात न खुद खुद हसते गालात. कुण्या गावाचं अलपाखरू, आहो कुण्या गावाचं अलपाखरू, बसले डौलात न खुद खुद हसते गालात. कसं लबाड खुद खुद हसते, कसं कसं बघते आपल्याच नादात, बाई बाई आपल्याच नादात. कशी सुबक टंच बांधणी, ही पुरम तनू देखणी, कशी सुबक टंच बांधणी,
ही पुरण तनू देखणी कशी कामी नाचून आली बघा कशी कामी नाचून आली बघ ना आईने महलात नखद खद हसते गालात पुण्या गावाचं अलपाखरू अहो पुण्या गावाचं अलपाखरू बसले डौलात नखद खद हसते गालात कसे लबाड खुद खुद हसते कस कस बघते आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात खुद हसते गालात पुण्या गावाचं अलपाखरू अहो पुण्या गावाचं अलपाखरू बसले डौलात खुद खुद हसते गालात बसले डौलात खुद खुद हसते गालात. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. इंद्रधनुच्या कमानीतुनी इंद्रधनुच्या कमानीतुनी अवतरली खाली अप्सरा स्वर्गातून आली अप्सरा स्वर्गातून आली. पदन्यास हे झंकाराचे कोरिवलेणे शृंगाराचे पदन्यास हे झंकाराचे कोरिवलेणे शृंगाराचे जणू सांजही रविकिरणांच्या तेजाने न्हाली अप्सरा स्वर्गातून आली अप्सरा स्वर्गातून आली. जलवंतीच्या निळ्या दर्पणी न्याहाळसी का तनु देखणी जलवंतीच्या निळ्या दर्पणी न्याहाळसी का तनु देखणी नजर बोलता लाज अशी का साज नवाल्याली अप्सरा स्वर्गातून आली अप्सरा स्वर्गातून आली. अनेक रूपी अनेक रंगी भासलीस तू सखे शुभांगी अनेक रूपी अनेक रंगी भासलीस
तू सखे शुभांगी. स्वप्न मयूरी आज प्रियाला साद जणू घाली. अप्सरा स्वर्गातून आली, अप्सरा स्वर्गातून आली. सिनेसृष्टीतली हिट जोडी म्हणून अशोक सराफ आणि रंजना यांच्याकडे पाहिलं जायचं. रंजना यांच्याबद्दल बोलताना अशोक सराफ एका मुलाखतीत म्हणाले होते की मराठी सिनेमांना लाभलेली एक अत्यंत सुंदर आणि गुणी नायिका म्हणजे रंजना. त्यांनी यात सांगितलं होतं की अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याआधी तिने कधीही विनोदी भूमिका साकारल्या नव्हत्या. गोंधळात गोंधळ हा तिचा पहिला विनोदीपट होता. तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. विनोदी सिनेमे करण्यात पटाईत असल्याप्रमाणे तिचा अभिनय झाला होता. लोक तिचं कौतुक करायचे तेव्हा ती स्पष्ट सांगायची की या सिनेमात मी फक्त अशोकला फॉलो केलं. तिचं ते फॉलो करणंही इतकं जबरदस्त होतं की ती नेहमीच तोडीस तोड उभी राहायची. मी एखाद्या व्यक्तीला फॉलो करते हे कबूल करणंच किती मोठेपणाचं आहे हे तिनं दाखवून दिलं होतं. येतंय गोंधळात गोंधळ या धमाल विनोदी सिनेमातलं गाणं तुमच्या भेटीला कारवा मराठीमधून. यमुनेच्या काठावर किसन मुरलीधर कोणी मने गिरीधर नरवर नटवर कुंजवनी खेळतो रास रंग एक नटरंगी नारकरी 16 शिंगार आली चनन नाचत उडवी बहार किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा छेडतो राधा सखीला कसा 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 असा. अग नाच 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 राधे उडवूया रंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग. रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. पद गद पग सा गपनी सा पसनी पग पनी सा रे नी पग गप प गप प गप गप ध प गरे सा पनी नी पनी रे सा रे द प सा रे सा रे द प गरे सा रे ग म प. घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी. घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी. आडवाटेवरी आज अडलीस कशी. आडवाटेवरी आज अडलीस कशी. मदनाच रूप घेई राजा श्रीरंग. मदनाच रूप घेई राजा श्रीरंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. साग पनी सा रे सा ध नि प पनी सा रे ग रे ग रे सा रे रे सा रे सा रे प सा नि सा रे प ग ग प ग रे सा. ढंग न्यारा तुझा असा तरुणपणा. ढंग न्यारा तुझा असा तरुणपणा. तुझा शिनगार करतो या खाना कुणा. तुझा शिनगार करतो या खाना कुणा. दंडामध्ये कचली ग काचोळी ही तंग. दंडामध्ये कचली ग काचोळी ही तंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग.
गंगेच्या काठावर किसन मुरलीधर कोणी मन गिरीधर नरवर नटवर कुंजवनी खेळतो रास रंग एक नटरंगी नारकरी 16 शिनगार आली चनन नाचत उडवी बहार किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा 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 असा अग नाच 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 राधे उडवूया रंग अग नाच 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 राधे उडवूया रंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग अग नाच 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 राधे उडवूया रंग अग नाच 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 राधे उडवूया रंग गपद गद पग सा गपनी सा पसनी पग पनी सा रे नी पग गप 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 गरे सा पनी नी पनी रे सा रे गप सा रे गप गरे सा रे गप अग नाच 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 राधे उडवूया रंग अग नाच 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 राधे उडवूया रंग मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन ग बंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला लग्न आधी सावळा गोंधळ नाही हो चांगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला लग्नात वाजवूया अग बेंड बाजा वरातीच्या घोड्यावरती राणी संग राजा लग्नात वाजवूया अग बेंड बाजा वरातीच्या घोड्यावरती राणी संग राजा हनीमून करायला जीव माझा रंगला ग रंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला दोघ मिळूनी उडवू धमाल दोघ मिळूनी उडवू धमाल दोघ मिळूनी उडवू धमाल संसारी सुखाची होईल कमाल संसारी सुखाची होईल कमाल पोटामध्ये तालावर अंकुर दंगला हो दंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला घरामध्ये दोघ जण
गोकुळ फुलवूया, दोघांच्या घराण्याचा झोपाळा झुलवूया. घरामध्ये दोघ जण गोकुळ फुलवूया, दोघांच्या घराण्याचा झोपाळा झुलवूया. राणीला पेंग आली, राजा बी झिंगला ग झिंगला. मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला. मंगला मी मंगला, अहो मंगला मी मंगला. म्हाताऱ्याला म्हातारी भेटल कशी, म्हाताऱ्याला म्हातारी भेटल कशी. हाय राम स्वप्नाचा मनोरा बंगला की बंगला. मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला. मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला. तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन ग बंगला ग बंगला. लग्नाची सावळा गोंधळ नाही हो चांगला, हो चांगला. मंगला मी मंगला, मंगला ग मंगला. अहो मंगला मी मंगला. मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला. त्या काळात ना नायिका म्हणजे झाडाच्या भोवती हिरो सोबत नाचणं, मुळूमुळू रडणं असे रोल असायचे. पण रंजना यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा स्टिरिओटाईप मोडून काढला. रंजना यांची आई वत्सला देशमुख या सुद्धा मोठ्या अभिनेत्री होत्या आणि अभिनेत्री संध्या या रंजनाच्या मावशी होत्या. त्यामुळे घरामध्येच अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं असं म्हणता येईल. ओम नमो उषत्कालः सुस्वागतम्. सत्यं शिवं सुंदरम्. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. 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 शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे. 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 प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा. ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा.
आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. बघा ना आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. माझं बघून तुम्हाला गळतीच कावरं बावरं होऊन काय बघतात. रूप माझं बघून तुम्हाला गळतीच. असंग सोडून निसंग होऊन मीच तुम्हा पुसते. अहो असंग सोडून निसंग होऊन मीच तुम्हा पुसते. बोला ना आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. पडदा असा दूर फेकून दिला, इश्क बाजीमध्ये जीव ठोकून दिला. आड पडदा असा दूर फेकून दिला, इश्क बाजीमध्ये जीव ठोकून दिला. असा लाजता लिलाव मांडन मलाच मी हसते. अहो असा लाजता लिलाव मांडन मलाच मी हसते. आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. ज्वानी आली भरा रंग उधळी तशी, भरल्या बाजारी घ्या सोन बावन कशी. ज्वानी आली भरा रंग उधळी तशी, भरल्या बाजारी घ्या सोन बावन कशी. तोला मोलन सौदा पटवा नका बघून नसते. अहो तोला मोलन सौदा पटवा नका बघून नसते. पटवा ना आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. खरं तर रंजना यांची अभिनय कारकीर्द बालवयातच सुरू झाली. हरिश्चंद्र तारामती या सिनेमातून वयाच्या 5व्याच वर्षी. यानंतर त्यांनी लडकी सह्याद्री की या हिंदी आणि मराठी भाषातल्या सिनेमातही अभिनय केला होता. आई आणि मावशी यांच्यासोबत राहणाऱ्या रंजना यांनी सिनेसृष्टीचा अनुभव जवळून घेतला असला तरी तरुणपणी आपण अभिनेत्री होऊ अशी अपेक्षा त्यांनी मनात बाळगली नव्हती. त्यांना अभिनयाची संधी मिळाली ती व्ही शांताराम यांच्यामुळं. चंदनाची चोळी अंग अंग जाळी या सिनेमापासून सिनेसृष्टीतल्या त्यांच्या खऱ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. यात त्यांचं काम बघूनच किरण शांताराम यांनी झुंज
या सिनेमात नायिकेची भूमिका त्यांना दिली. या सिनेमात ग्रामीण शाळेतील शिक्षिकेची भूमिका त्यांनी सक्षमपणे साकारली आणि यातूनच त्यांची अभिनय कला लक्षात घेऊन पुढे त्यांना अनेक सिनेमे मिळाले. यानंतर त्यांचा मुख्य भूमिका असणारा सिनेमा म्हणजे असला नवरा नको ग बाई 1977 सालचा. या सिनेमात खेडवळ असणाऱ्या राजा गोसावी यांच्याबरोबर त्यांनी केलेली सुशिक्षित तरुणीची भूमिका लक्षवेधक ठरली. झुंज आणि असला नवरा नको ग बाई या सिनेमातलीच काही गाणी येत आहेत तुमच्या भेटीला कारवा मराठीमधून. नारी जातीची थोरवी या दुनियेने गायली अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली. कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू अगं वेडे कशी वाया गेलीस तू अगं वेडे कशी वाया गेलीस तू कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू. सुंदर रूप तुझे निर्मळ भारी होतीस अशी तू पवित्र नारी. डोईवर पदर पदरात चेहरा डोळ्याच्या पापणीत लाजेचा पहारा. होती यशोदा तू होतीस तारा तू होतीस राधा तू होतीस मीरा तू. पार्वती ती महान झाली राजवैभव टाकून आली. काळ बदलला तूही बदलली साऱ्यांना फुलवीत रस्त्यानं चालली. पदराचं भान नाही अब्रूची जाण नाही सडक लैला अशी बदनाम झालीस तू. तू अशी नारी होती लाखात भारी होती मर्दानी झाशी वाली होऊन लढलीस तू. कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू. पुरुष जातीची थोरवी या दुनियेने गायली अनेक रूपे तुझी त्यात दुनियेने पाहिली. कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय झालास तू. अरे वेड्या कसा वाया गेलास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू. कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय झालास तू. तेजस्वी रूप तुझे करारी बाणा होतास असा तू मर्दाचा राणा. सिंहाची छाती होती पुरात आग होती वाघाची झेप होती डोळ्यात दाग होती. होतास राम तू होतास बुद्ध तू होतास कृष्ण तू विवेकानंद तू. भगत सिंग तो महान झाला देशाच्या क्रांतीसाठी हाताला गेला. काळ बदलला
रस्त्याने चालला, पोरींची छेडा छेडी, लोचट लाडी गोडी, सडक मजनू आता बदनाम झालास तू असा शूर होता, लाखात वीर होता, राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू. कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. कोण होतास तू, काय झालास तू. लाजवंती कालची तू, चंचल छचोर होई, बेछूट तुझ्या वागण्याला धरबंध आज नाही. कोण होतीस तू, काय झालीस तू, कोण होतीस तू, काय झालीस तू. अग वेडे कशी वाया गेलीस तू, अग वेडे कशी वाया गेलीस तू. कोण होतीस तू, काय झालीस तू, कोण होतीस तू, काय झालीस तू. आखुड़ केस है, आखुड़ कपड़े, पाठ ही उघडी, ओठ ही उघडे, कालची सीताज पॅरिसची रीटा झाली, साडी बिचारी खाली घसरली. नवा तुझा ढंग हा बघण्याजोगा, पुढून मुलगी मागून मुलगा, लाखाचे तारुण्य उधळीत चाललेस तू. तू अशी नारी होती, लाखात भारी होती, मर्दानी धाशी वाली होऊन लढलीस तू. कोण होतीस तू, काय झालीस तू, कोण होतीस तू, काय झालीस तू. तुझ्या हाती कंगवा, घडी घडी बघसी तू आरसा. कोण होतास तू, काय झालास तू, कोण होतास तू, काय झालास तू. अरे वेड्या कसा वाया गेलास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. कोण होतास तू, काय झालास तू, कोण होतास तू, काय झालास तू. काय तुझी वेशभूषा आता कहर झाला, कालचा हिरो हा आज झिरो झाला. कमरेला बेल बॉटल, अंगात पोलका, लांब लांब केस हे मिशीला चटका. तरहा तुझी बायकी
बघण्याजोगी पुढून मुलगा मागून मुलगी मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू असा शूर होता लाखात वीर होता राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू कोण होतास तू काय झालास तू काय समजना ह्यो चांदन ही पुन्हा उभी रेशमी दुकान नाली अंतराइयो झुलतो ग किरणांचा पिसारा फुलतोरा जीव अंतराइयो झुलतो ग मन हुरहुरला पावरले ही कशाची जादू झाली काय समजना काय उमजना काय समजना काय उमजना यो चांदन ही पुन्हा उभी रेशमी दुकान नाली कशान धुंदी कशान धुंदी कुछ बुझ कसली कान खुद हसली कुछ बुझ कसली कान खुद हसली लाटी गोडी बघून छेडी करून चांद लपड हसतो गाली काय समजना काय उमजना काय समजना काय उमजना यो चांदन ही पुन्हा उभी रेशमी दुकान नाली कशान धुंदी कशान धुंदी
त्रिपुर ही रातशी आली फिरतीच कान दात जशी सोनी डोळे मिटून आज आली कुठून मला गुलाबी कोड खाली काय समजना काय समजना काय समजना काय समजना यो चांदन भी पुन्हा उभी रेशमी दुकान घाली शान रंजना यांचा आयुष्य प्रवास कुणालाही हेलावून सोडणार आहे. अनेक नायिका प्रधान सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं, पण एका अपघातानं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. व्ही शांताराम यांच्या झुंजार या सिनेमाच्या शूटिंगसाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातात त्यांना अपंगत्व आलं. यावेळी रंजना केवळ 32 वर्षांच्या होत्या. आपल्या आयुष्याची शेवटची 13 वर्ष त्यांनी व्हीलचेअरवर काढली. अभिनयाला आपले दैवत मानणाऱ्या रंजना यांनी 1993 मध्ये व्हीलचेअरवर बसून फक्त एकदाच या नाटकामधून आपल्या अभिनयाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवली. या नाटकाचे एकूण 38 प्रयोग झाले. यातच त्यांच्या हिमतीला दाद द्यावीशी वाटते, पण ही भूमिका त्यांची शेवटची भूमिका ठरली. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
मोरावाणी आजच्या भाषेत बोलायचं झालं तर रंजना म्हणजे एंटरटेनमेंटचं एक पॅकेजच म्हणावं लागेल. लोकांना खळखळून हसायला लावणारी तर कधी हमसून हमसून रडायला लावणारी, पाहणाऱ्यानं पाहतच राहावं असं स्वर्गीय सौंदर्य तिला लाभलं होतं. निरागस, सुंदर, रेखीव चेहरा आणि जोडीला अद्भुत अभिनयाचं वरदानही होतं. नायिका म्हणून स्वतःला सिद्ध करून करिअरच्या यशोशिखरावर पोहोचली असताना एका मोठ्या अपघातात अपंगत्व आलेली शापित सौंदर्यवती म्हणजे रंजना. अवघ्या महाराष्ट्राला आपल्या सहज सुंदर अभिनयानं आनंद देऊन अनेक उत्तमोत्तम सिनेमे देऊन मनोरंजन करणाऱ्या या नायिकेला कारवा मराठीचा सलाम. बघा ना आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. रूप माझं बघून तुम्हाला गळतीस, कावर बावर होऊन काय बघतास. रूप माझं बघून तुम्हाला गळतीस, असंग सोडून निसंग होऊन मीच तुम्हा पुसते. अहो असंग सोडून निसंग होऊन मीच तुम्हा पुसते. बोला ना आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते.
असा दूर फेकून दिला, इश्क बाजी मध्ये जीव झोकून दिला. आड पडदा असा दूर फेकून दिला, इश्क बाजी मध्ये जीव झोकून दिला. असा लाजचा लिलाव मांडन मलाच मी हसते, अहो असा लाजचा लिलाव मांडन मलाच मी हसते. अन सांगा राया, सांगा मी कशी दिसते, अन सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आता सांगा, अहो बोला ही कशी दिसते, अन सांगा राया, सांगा मी कशी दिसते, अन सांगा राया, सांगा मी कशी दिसते. ज्वानी आली भरा रंग उधळी तशी, भरल्या बाजारी घ्या सोनं बावन कशी. ज्वानी आली भरा रंग उधळी तशी, भरल्या बाजारी घ्या सोनं बावन कशी. तोला मोलन सौदा पटवा नका बघू नसते, अहो तोला मोलन सौदा पटवा नका बघू नसते. पटवाना आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आता सांगा, अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. जाता जाता रंजना देशमुख यांचे काही सिनेमे आत्ताच्या पिढीसाठी रिकमेंड करते. सुशीला, अरे संसार संसार, चानी या कादंबरीवरचा आधारित सिनेमा. चानी मानसिक संघर्ष विरुद्ध सामाजिक संघर्ष मांडलेल्या या सिनेमातली त्यांची भूमिका अत्यंत वेगळी आहे, अगदी पाहण्यासारखी आहे. याचबरोबरीनं झुंज, दुनिया करी सलाम, हीच खरी दौलत, देवघर, कशाला उद्याची बात, मुंबईचा फौजदार माझा खूप आवडता आहे हा सिनेमा, लक्ष्मीची पावले, गुपचूप गुपचूप, गोंधळात गोंधळ, सारेच सिनेमे एक से बडकर एक आहेत. पुन्हा भेटूयात नव्या भागात. मला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर माझ्या सोशल मीडिया हँडल्सची माहिती आपल्या या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तेव्हा जरूर मेसेज करा. एपिसोड आवडला तर दाद द्या, काही खटकलं, काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. सारेगम मराठीला सबस्क्राईब केलं आहेत ना? नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे आपल्या नव्या एपिसोडची कुठलीही अपडेट तुम्ही मिस करणार नाही. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. कुणाला काही सांगू नका, कबूल 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 कबूल. निसर्ग राजा ऐक सांगते, गुपित जपलं रे कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा ऐक सांगते. तो दिसला मी पाहिले, पाहिले परी ते खुल्याने, डोळ्यात इशारे हसले, हसले ते मोठ्या चोऱ्याने. एकते न जादा कळले न तुझ्या त्या ओठाने. ओठने हल्ले शब्दन जुळले, ओठने हल्ले शब्दन जुळले, थोडे चुकले रे कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे,
कुणी माझ्या मनात लपले रे, कुणी माझ्या मनात लपले रे. निसर्ग राजा ऐक सांगतो, तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना, वा छान दिसतंय काय हे रूप भिजलेलं, आणि ते पहा तुमचं मनही भिजलेलं. कशानं? प्रेमान 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 प्रेमान. निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा ऐक सांगतो, दिसला दिसला मग संशय फसला, हा नखरा का मग असला, असला हा अल्लड साळा, प्रेमात बहाणा कसला, कसला तो प्रियकर भोळा. प्रीत अशी तर रीत अशी का, प्रीत अशी तर रीत अशी का, कोडे पडले रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे. कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगते, निसर्ग राजा